क्षणातच 1 मिनिटाचं पण अंतर नाही. डॉक्टर साहेबांनी बघा, ही बैठक व्यवस्था बारकी आहे, त्यामुळे पुढचा जो उंच स्टूलचा भाग आहे तो अक्षरशः मला आता इथून पुढे मला वाटतं 6-6:30 वाजले आहेत. 2 तासांनी जरी मी उठलो तरी मला काय हरकत नाही. तर माझा हा जरा जवळ येऊन जरा बघावं जरा कृपया. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. माझा असा व्यासंग आहे की ज्या ज्या पवित्र ठिकाणी मी जातो तिथं रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा हे नामस्मरण, नामसागर, नामलेखनाची नोंद असते. हे म्हणजे काया वाचा मन ह्या 3 गोष्टी इथं सामावलेल्या आहेत. संपूर्ण शरीर आहे, मेंदू आहे, हातपाय चालतात लिहिण्यासाठी. तर अशीच भगवंतानं मला कृपादृष्टी द्यावी. डॉक्टर साहेबांना फार सुंदर अशी अधिक कल्पना, अधिक मला वाटतं त्यांनी काल सगळा परिसर फिरून दाखवला बिल्डिंगमधला. तर बिल्डिंगमध्ये जे काही वेस्टेज जागा आहे, काय म्हणतात त्याला, तो काय तो डक. हा डक. अहो विचार करा काय सुंदर क्लब हाऊस केलेलं आहे, सुंदर. डकच्या बाजूमध्ये मुलांना प्लेग्राऊंड खेळलेलं आहे. म्हणजे एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीचं. मग राजकीय नाही पण थोडंसं मला त्याचा जो सन्माननीय त्याचा आदर्श आहे राजसाहेब ठाकरे, मला वाटतं याला भगवंताने लवकरच चांगली कृपादृष्टी द्यावी. कारण त्याच्यामध्ये पण त्या राजसाहेबांमध्ये पण खूप चांगली कल्पकता आहे महाराष्ट्र एक नवनिर्माण घडवण्याचा. पण दुर्दैवानं सत्तेचं समीकरण करताना आकडेवारी फार महत्त्वाची असते. मी फार चांगला बोललो पण माझ्या जर आकडेवारीमध्ये समजा मला मार्कच नाही मिळाले, मी प्रश्नांची उत्तरं तोंडी देतोय पण लिखाणात जर मला समजा 100 पैकी पासिंगला 40 नाही पडले तर कदाचित माझं नापास होण्याचीच ती गणित आहे. त्यामुळं थोडं मला काल खरंच दुःख वाटलं की एवढं. आणि पहिली वेळ मला खरं सांगतो 2024च्या निवडणुकीत पहिली वेळ असं वाटलं की काहीतरी ह्या व्यक्तीच्या मागे काहीतरी कर्तृत्व शक्ती आहे. पण एवढं की त्याला ते आकडेवारीचं गणित दुर्दैवाने, ह्याला पण 1 मिनिट किनार आहे की दुर्दैवानं काही लोकांनी आपली वोट बँक केलेली आहे. काही जाणकार, काही जाणीवपूर्वक उमेदवारांनी आपली वोट बँक केलेली आहे. त्यामुळे ती विजयाच्या गणिताची त्यांनी चांगली मांडणी केलेली आहे. पण ह्यांचं आता एक उदाहरण देतो की मला वाटतं अमित ठाकरे यांच्या जो निवडून आला महेश सावंत, त्याला 42,000 मतं मिळाली. 2 नंबर निवडून आले त्यांना 38,000 मतं मिळाली. आणि राजसाहेबांचा मुलगा अमित ठाकरे यांना 34,000 मतं मिळाली. म्हणजे मतं मिळतच नाही असं नाही, फक्त ती जिंकण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढी कमी आहे. तर ह्या पवित्र ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की पांडुरंगा कृपया भगवंता अशा काही काम करणाऱ्या व्यक्ती असतील, व्यक्तिमत्व, त्यांना निराश न होता, त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना न येता अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना यशाची किनार मिळू दे. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. तर माझं आता लेखन चालू आहे.